मध्ये आपले शहर स्वागत आहे. आज श्रीरामपूर शहरामध्ये महायुतीचा यांच्या प्रचारार्थ महामेळाव्याच्या या अनेक सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे त्याचबरोबर या ठिकाणी केंद्रीय मंत्री बाबूजी कराड आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला. थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होईल आणि अशा पद्धतीने हा मेळावा यशस्वी होतो. बघूया. नमस्कार. सुदर्शन न्यूजमध्ये सर स्वागत. आपल्या सर्व केंद्रीय मंत्री बाबूजी कराड साहेब आहेत आणि आज श्रीरामपूरच्या शिंदे लोकसभाचे जे उमेदवार आहेत खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब त्यांच्यासाठी हा महायुतीचा या ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे. कारण साहेब एकंदरीत काय सांगाल या संदर्भात लोकसभा महाराष्ट्र त्या लोकसभा निवडणुकीचा आणि 7 शिंदे मतदारसंघ हा 4थ्या चरणामध्ये येतो. 13 तारखेला या मतदारसंघाचा प्रभारी आणि येथील खासदार महायुतीचे उमेदवार सध्याचे सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल वातावरण चालू आहे. मला खात्री भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, सर्वजण मिळून कामाला लागले. नक्कीच सदाशिव लोखंडे त्याचबरोबर महायुतीच्या माध्यमातून 405 आणि आजपासून प्रधानमंत्री साहेबांच्या बऱ्याच सभा मार्गावर आणि परत 6 तारखेला सभा होणार आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी केंद्रीय मंत्री कराड साहेब होते. त्यांनी विश्वास दर्शवला या नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुती सरकार जिंकेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. त्यांनी आता जो नारा दिला आहे अबकी बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार 400 पार असा या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा मेळावा. सुदर्शन न्यूजसाठी डॉक्टर केंद्र सुदर्शन न्यूजमध्ये आपले सर आपल्यासोबत महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारामध्ये महासंघ आणि ते काय सांगतात? आपले आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी पाटोले साहेबांची भेट घेऊन मधल्या काळात जो गैरसमज होता तो या ठिकाणी काढून की नामदार साहेबांचं जे काम आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या कामाचा फायदा आपले महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे साहेबांना होणार आहे.